नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये जे लाभार्थी आहेत त्यामध्ये विधवा महिला, आजारी व्यक्ती, दिव्यांग, वृद्ध व्यक्ती, त्याचबरोबर एकूण ज्या 5 लाभार्थ्यांचा समावेश या योजनेमध्ये होतो त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. तुम्हाला 6,000 रुपये हवा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की 100% पाहणार याची मला खात्री आहे. 6,000 रुपये तुम्हाला मिळू शकतात. या ठिकाणी पहा, सरकारच्या माध्यमातून बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून वारंवार प्रयत्न केले जात आहेत निराधार बांधवांना प्रति महिना 6,000 रुपये मिळण्यासाठीच. आणि याच 6,000 रुपयासंदर्भातली सर्वात मोठी अपडेट आपण पाहणार आहोत. दिवाळी बोनसच्या स्वरूपात 6,000 रुपये दिव्यांग व्यक्ती असतील, विधवा महिला असतील, आजारी व्यक्ती असतील, वृद्ध व्यक्ती असतील, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सर्व लाभार्थी असतील यांना हे मिळाले पाहिजेत. यासाठी आजचा आपला हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. आणि आणखीन एक महत्त्वाची सूचना म्हणजे जर तुम्ही प्रथमच आपल्या चॅनलला भेट दिली असेल, पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. या योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी चॅनलच्या माध्यमातून पाहण्यास मिळतील. आता सुरुवात करूया व्हिडिओला. त्यापूर्वी मला कमेंट करायचे आहे की ऑक्टोबरचा हप्ता कुणाकुणाला आलेला आहे आणि कुणाला हा हप्ता जमा झालेला नाही. सोबतच 6,000 रुपये हप्ता तुम्हाला हवा आहे की नाही हे देखील सांगायचं आहे. साहजिकच आहे, हप्ता तुम्हाला हवा असणार आहे परंतु तुम्ही बोलत नाहीत. या ठिकाणी व्यक्त होणं खूप गरजेचं आहे, बोलणं गरजेचं आहे, तुमच्या मागण्या मांडणं गरजेचं आहे. 6,000 रुपये कुणाकुणाला हप्ता हवा आहे त्यांनी कमेंट देखील करायचे आहेत. 6,000 रुपये हप्ता हवा आहे म्हणून. आणि या 6,000 रुपयेसाठी तुम्हाला एक महत्त्वाची माहिती मी इथं देणार आहे. बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत 6,000 रुपये हप्त्यासाठी. 6,000 रुपये हप्ता जर मिळाला, जर घोषणा झाली तर या ठिकाणी सगळ्यात जास्त आनंद आहे जो आहे तो त्यांनाच होणार आहे. त्याचबरोबर जे लाभार्थी आहेत आणि आम्ही जे सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेसंदर्भातली जी माहिती पाहत असतो त्या सर्वांना होणार आहे. तर पाहूया या 6,000 रुपयासंदर्भातली सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज. तर पहा, या ठिकाणी तुम्हाला मी सुरुवातीलाच व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे की बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून दिव्यांग बांधव असतील, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी असतील त्यांच्यासाठी 6,000 रुपये हप्ता करण्यासाठी वारंवार प्रयत्न केले जात आहे. आणि आजचा देखील हा व्हिडिओ जो आहे तो त्याच प्रयत्नांचा एक भाग असणार आहे. 28 ऑक्टोबर चलो नागपूर. महाएल्गार, शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मेंढपाळ, मच्छीमार यांच्यासाठी नवीन लढा उभा केला जात आहे. त्यासोबतच पहा, कर्जमुक्तीसाठी देखील हा लढा असणार आहे. आता तुम्ही म्हणाल शेतकऱ्यांसाठी हा लढा आहे, मग आमचा यामध्ये काय संबंध, 6,000 हप्ता कसा मिळणार? तर पुढे पहा, व्हिडिओ तुमच्या माहिती लक्षात येऊन जाईल. तर चलो नागपूर, चलो नागपूर अशा प्रकारचे हेडलाईन्स आहेत. आणि मंगळवार दिनांक 28 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता ठिकाण आहे कापूस संशोधन केंद्राच्या बाजूचे मैदान, परसोडी, वर्धा रोड, जामठा, नागपूर. या ठिकाणी एक एल्गार मोर्चा जो आहे तो काढण्यात येत आहे बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून. आणि या मोर्चामध्ये कोणकोणत्या मागण्या असणार आहेत? तर इतर मागण्या आपल्यासाठी ज्या म्हणजे पहा, इतर मागण्या आपण न पाहता फक्त आणि फक्त जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी जी 6,000 रुपयाची मागणी करण्यात येणार आहे त्या संदर्भातली माहिती पाहूया. सर्व मागण्या ह्या मोर्चामधल्या महत्त्वाच्याच आहेत. शेतकऱ्यांसाठी ज्या मागण्या केल्या जात आहेत त्या देखील सर्व मागण्या महत्त्वाच्या आहेत. परंतु आपला आजचा व्हिडिओचा विषय म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना 6,000 रुपये हप्ता. आता एकूण 20 मागण्या या प्रसिद्धीपत्रकामध्ये तुम्हाला दिसत आहेत. आणि त्यामधील जी महत्त्वाची मागणी आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी ती म्हणजे दिव्यांग विधवांना, म्हणजे दिव्यांग बांधव, त्याचबरोबर विधवा महिला ज्या आहेत या सर्वांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे लाभार्थी आहेत त्यांना 6,000 रुपये प्रति महिना मानधन द्या. ही मागणी या मोर्चामध्ये लावून धरण्यात येणार आहे. वारंवार ही मागणी सरकारकडे केली जात आहे आणि याच वारंवार केल्या जाणाऱ्या मागणीच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांचं अनुदान वाढलेलं आहे.
2,500 रुपये, म्हणजेच 1,000 रुपये प्रत्यक्षात अनुदान वाढलेलं आहे. आणि अगोदरचे 1,500 अशा पद्धतीने 2,500 रुपये या महिन्यामध्ये ऑक्टोबरपासून लाभार्थ्यांना मिळालेले आहेत. आणि कुणाकुणाला मिळालेले आहेत त्यांनी कमेंट करायचे आहे. ज्यांना मिळाले नसतील त्यांना उर्वरित 1,000 रुपये मिळणार आहे. शासनाच्या माध्यमातून परिपत्रक देखील आलेलं आहे, काळजी करू नका, पैसे मिळून जातील. आता आपण महत्त्वाची माहिती पाहत आहोत, तो म्हणजे या ठिकाणी 6,000 रुपये हप्ता. ही जर मागणी मंजूर झाली तर ही मागणी मंजूर झाल्याच्या नंतर प्रत्येक महिन्याला 6,000 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील. आता इथं फक्त दिव्यांग आणि विधवा महिलांचा उल्लेख केलेला आहे, परंतु संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत त्या सर्व लाभार्थ्यांसाठी 6,000 रुपये हप्ता करण्यासाठी बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत, मागण्या केल्या जात आहेत. आणि याच मागण्यांचा फल म्हणून की काय 2,500 रुपये दिव्यांग बांधवांना मिळालेले आहेत. परंतु पहा, दिव्यांग बांधवांना हे पैसे मिळालेले आहेत याचा सर्वांना आनंदच आहे, पण हे पैसे इतर लाभार्थ्यांना देखील मिळायला पाहिजे होते. विधवा महिलांना मिळायला पाहिजे होते, दिव्यांगांबरोबरच आजारी व्यक्तींना मिळायला पाहिजे होते, जे वृद्ध व्यक्ती आहेत त्यांना मिळायला पाहिजे होते, विधवा महिलांना मिळायला पाहिजे होते. सर्वांना हे सरसकट वाढ व्हायला पाहिजे होती, परंतु झालेली नाही. आणि आता पुन्हा एकदा बच्चू कडू यांच्या माध्यमातून 6,000 रुपये प्रति महिना मानधन द्या अशा प्रकारची मागणी लावून धरण्यात येत आहे. पाहू आता ही मागणी कधीपर्यंत मंजूर होते. आणि ही मागणी जर मंजूर झाली तर दिवाळी बोनसच आपल्याला असणार आहे 6,000 रुपये. फक्त एकदाच हा बोनस मिळून भागणार नाही, तर प्रत्येक महिन्याला हा 6,000चा बोनस म्हणजे 6,000 हप्ता खात्यामध्ये जमा झाला पाहिजे. आता इतर योजनांच्या लाभार्थ्यांसाठी पहा, वेगवेगळ्या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी बोनस जाहीर झालेला आहे. मग आपल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांनी काय घोडं मारलं आहे का? त्यांना देखील या ठिकाणी अनुदान मिळायला पाहिजे, अनुदान मिळायलाच पाहिजे. त्याचबरोबर बोनस देखील जाहीर झाला पाहिजे. जर इतरांना मिळत असेल तर त्यांना देखील मिळायला पाहिजे, लाभार्थ्यांना देखील बोनस मिळायला पाहिजे. सरकारच्या माध्यमातून सर्वांना सरसकट न्याय दिला गेला पाहिजे ना, की एका योजनेतील लाभार्थ्यांना बोनस जाहीर आणि दुसऱ्यांना बोनस न मिळायला पाहिजे. तर सर्वांना हा बोनस मिळाला पाहिजे, सर्वांची दिवाळी गोड झाली पाहिजे. आता 6,000 रुपयासाठी पुन्हा एकदा आंदोलन केलं जात आहे. या आंदोलनामध्ये तुम्हाला देखील सहभागी होता येणार आहे. वेळ ठिकाण या संदर्भात सविस्तर माहिती मिळालेली आहे. पहा, सरकारपर्यंत मागण्या जर पोहोचविल्या नाहीत तर ते तुम्हाला त्या मागण्यांची दखल घेऊन तुमच्या मागण्या मान्य केल्या जात नाहीत. तर तुम्हाला देखील पुढे 2 पावलं पुढे येण्याची गरज आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे लाभार्थी आहेत त्यांना देखील पैसे तर सर्वांनाच पाहिजे आहेत, परंतु मागण्या कोणी करत नाही, आपले मुद्दे कोणी मांडत नाही. तर प्रत्येकाने बोललं पाहिजे, मागण्या मांडल्या पाहिजेत. आपण काय कोणाचं जास्त मागत नाही, जे आपल्या हक्काचं आहे तेच आपण या ठिकाणी जाहीर करत असतो, मागत असतो. तर या महागाईच्या काळामध्ये जो 2,500 रुपये 1,500 रुपये हप्ता दिला जात आहे तो खूप कमी आहे असं वैयक्तिक माझं तरी मत आहे. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर 6,000 रुपये मिळत असतील तर सर्वांनाच आनंद होणार आहे.